आज आज खऱ्या अर्थाने कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आपण पाहू शकता की उत्साह दिसून येत आहे। कारण नाशिक मधून थेट या ठिकाणी बेंडळी लोकसभा मतदारसंघातून बगरे सर यांचा विजय झालेला आहे आणि कुठेतरी ते जायंट किलर म्हणून ठरलेले आहेत। केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा त्यांनी दारुण पराभव केला आणि आपण त्यांच्याशी आता थेट चर्चा करणार। गुरुजी, प्रथम तर आमच्या लक्षणीय मधून आपलं मी अभिनंदन करतो। काय नक्की विजन असणारे, काय अजेंडा असणारे आपण? ही निवडणूक हा मतदारसंघ आदिवासी मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये शेतीचे अनेक प्रश्न असताना केंद्रामध्ये बीजेपीची सत्ता होती, राज्यामध्ये बीजेपीची सत्ता होती, परंतु लोकप्रतिनिधींनी किंवा सरकारने कुठल्या प्रकारचं लक्ष या मतदारसंघात दिलेलं नाहीये आणि म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या नेते मंडळींनी उमेदवारी दिली आणि उमेदवारी या मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मतदारांनी हाताशी घेऊन या निवडणुकीमध्ये जी विजयश्री मिळवून दिली त्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांचं योगदान आहे असं मी समजतो। मामा सांगत होते रॅली चालू असताना शेतकरी स्वतः पैसे टाकत होते की आम्हाला भद्रे गुरुजीच पाहिजे किंवा भद्रे सर निवडून आले पाहिजे। निवडणूक जनतेने हातात घेतलेली होती आणि त्यांना माहित आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी, एका शिक्षकाला उमेदवारी मिळाली आणि म्हणून निवडणुकीतला खर्च करण्यासाठी जो तो त्याच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत होता। नुसती आर्थिक मदत केली नाही परंतु मतदानाच्या रूपाने भरभरून दान देण्याचं काम या मतदारसंघात। आता मतदारसंघाला आपण आता काय काय महत्वाचे आश्वासन देणार आहे आणि काय काय आपण 5 वर्ष? हा मतदारसंघ शेतीवर आधारलेला मतदारसंघ आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा या मतदारसंघातील अनेक प्रश्न, पाण्याचा, आरोग्याचा किंवा रेल्वेचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर तरुणांची बेरोजगारीच्या संदर्भामध्ये जे करता येईल ते आदरणीय पवार साहेबांच्या किंवा महाविकास आघाडीच्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये फोन आला होता का? पवार साहेबांचा सर्व वरिष्ठ नेते मंडळींनी या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे आणि मी त्यांचे आभार देखील मानतो।